नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर. माझ्या कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा. तर मी इलय आमच्या झाराप गावातल्या श्रीदेव मार्कंडेश्वर मंदिरात. आज महाशिवरात्र असल्यामुळे आणि त्याच्यानंतर जाणार असं आहे आखेरीचं रथ असा उद्या 27 फेब्रुवारी. तर नक्की उद्या आखेरीच्या रथा घ्या आणि आखेरीच्या रथाची पूर्वतयारी बघूच्यासाठी आपण जातलो आणि महाशिवरात्री देवासाठी देवाचं दर्शनही घेऊन जाऊचा. तर आधी मार्कंडेश्वर देवाचं दर्शन घेऊया आणि नंतर थेट जाऊया आखेरी. श्रीदेव मार्कंडेश्वर दर्शन मंडळी तुम्ही पण घ्या. बोला हर हर महादेव. श्रीदेव मार्कंडेश्वर प्रसन्न. आणि जे कोण मुंबईकर त्यांना दर्शन करूक भेटणार नाही, झाराप गावचे जे असत ते नक्की या माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही दर्शन करा. आमच्या झाराप गावातील एकमेव शांततेचं प्रतीक मानलं जाणारा श्रीदेव मार्कंडेश्वर मंदिर. बघा किती निसर्गरम्य वातावरणात ह्या मार्कंडेश्वर मंदिर असा. मंडळी आता श्रीदेव मार्कंडेश्वराचा दर्शन घेतला. आता थेट निघालो आखेरीत. आखेरीची पूर्वतयारी मी तुमका दाखवतलो व्हिडिओ. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. आणि उद्या पुन्हा एकदा सांगते 27 फेब्रुवारी उद्या आखेरीचो रथ असा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असता आणि आज असा नेरूळ गावचं रथ. तर तिकडे पण तुम्ही नक्की या आणि आखेरीच्या रथात तुम्ही नक्की भेट. तर मंडळी आम्ही आखेरी श्रीदेव रामेश्वर मंदिराकडे येऊन पोहोचलो. तुम्ही बघू शकता किती कमान सुंदर आहे. तर मंडळी आता आम्ही इलो श्रीदेव रामेश्वर मंदिर आखेरीत. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे. तर तुमका मी दाखवतोय कशा प्रकारे पूर्वतयारी केली जाता. मंदिराकडे जाणार असो तर कमान वगैरे आता फुलांनी मस्तपैकी सजवलेली आहे. आणि पाठी बघताय तर तुम्ही एस टी वगैरे आहे. एस टी स्टॉप समोरच बघू शकताय. पूर्ण आखेरी बाजारातून पूर्ण हे रस्तो सजावट केलेली आहे. आणि ही अशी कमान आहे. आता आपण आतमध्ये जाणार असो रामेश्वर मंदिराच्या. मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि ही फुलं जी आहेत ती खरी फुलं, ह्या खरे फुलांनी सजावट केलेली आहे. आणि अजून पण सजावट करूची. आणि ही समोर आजूबाजू तुम्ही जागा बघताय पूर्ण ही दुकानांनी भरलेली जागा असता. आज काय दुकानं नाही, उद्या संध्याकाळपर्यंत प्रचंड लोकांची गर्दी आणि प्रचंड इकडे ही दुकानं असतात. तर चला श्रीदेव रामेश्वर देवाचा दर्शन घेऊया. तर मंडळी ह्या असा आमच्या आखेरी गावाचा प्रसिद्ध श्रीदेव रामेश्वर मंदिर. आणि इकडे सर्वात मोठा रथोत्सव ह्यो साजरो केला जाता. ही मंदिराची समोरची जागा, पण समोरून जास्त कोण जात नाही कारण आता लाईन वगैरे असतली. ती आज संध्याकाळपर्यंत रथ वगैरे सजावट सुरुवात करतील. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही विद्युत रोषणाई केलेली आहे. सकाळचा काय कळणार नाही, पण रात्री कुणकेश्वरात जायचं असल्यामुळे मी आज व्हिडिओ करून ठेवतोय. तर चला मंडळी आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया मंदिरात कशा प्रकारे ही तयारी केलेली असा पूर्वतयारी. तर बघू शकता समोर वर ते हे पडदे लावून सजावट केलेली आहे. तर हळूहळू आपण आतमध्ये जाऊया कारण लोकांची गर्दी पण असा. श्रींचं दर्शन तो व्हिडिओ तुमका पूर्णपणे क्लिअर दाखवूक मिळत काय सांगू शकत नाही, पण बघतोय आपलं मित्र शशांक गुरव असा एका विचारून. तर अशा प्रकारे ही सजावट केली असा. तर समोरच बघताय ह्यो दगडी बाकडो आणि कित्येक वर्ष ह्यो अशा जशाक तसं दगडी बाकडो आणि ह्यो उचलणं खूप कठीण आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि श्रींचा दर्शन करूया. बघू शकताय मंडळी लोकांची गर्दी असा अभिषेक करण्यासाठी. महाशिवरात्र असल्यामुळे लोकांची अभिषेक करण्यासाठी भरपूर गर्दी असा तुम्ही बघू शकताय. आज महाशिवरात्र असल्यामुळे श्रीदेव रामेश्वराच्या भेटीगाठीसाठी भरपूर लांब लांबून लोक भाविक येत असत. बघू शकता आज पण दर्शनाक ही लाईन असा. मंडळी श्रीदेव रामेश्वर देवाचा दर्शन केला. तुम्ही पण दर्शन केला असताला व्हिडिओमार्फत. तर चला आता जाऊया मंदिराच्या बाहेर कशा प्रकारे तयारी चालू आहे ती बघूया. महाशिवरात्री निमित्त येणारे भाविक हे खुश होतले जात कारण भाविकांसाठी स्पेशल केशर दुधाची सोय ही केलेली होती. बघू शकताय तुम्ही. तर मंडळी आता आम्ही आखेरी रामेश्वर मंदिराकडे येलोय आणि उद्या 27 फेब्रुवारी श्रीदेव रामेश्वराचं रथोत्सव असता. तर सर्वांनी नक्की या. तुमका आखेरी
रामेश्वर देवाचा रथोत्सवाची पूर्वतयारी कशा प्रकारे केली जातं मी तुम्हाला सांगतोय. तर आता बऱ्यापैकी दुकानं वगैरे इलेली असतात खाज्या वगैरेची, आणि तुमका बाकीचं मी सगळं दाखवतोय कशा प्रकारे. कारण आज महाशिवरात्र असल्यामुळे भाविकांची भक्तांची गर्दी पण भरपूर असा, आणि बऱ्यापैकी दुकानं वगैरे इलेली असतात. आणि उद्या सकाळपर्यंत सगळं भरलेलं असतं देवळाभोवती सगळी दुकानं वगैरे. आणि तुम्ही पाठी बघू शकता, आणि तुमका रथ वगैरे मी दाखवतोय. आणि ह्या पाठी देवीचं मंदिर असं, आणि रथ काय ठेवतात तो पण तुमका दाखवतोय. तर पहिल्यांदा तुमका पूर्वतयारी तो शशांक गुरव म्हणा मित्रा, तो गाऱ्यांना वगैरे घालता नाही, तर तुमका मी त्याच्याकडून पूर्वतयारी कशा प्रकारे केली जातात ते तुमका सांगलं. बघा कशी विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे रस्त्याकडे वगैरे तुमका मी दाखवतोय. तर चला बघूया. मंडई तुमका मी दाखवतोय ही रामेश्वर देवाची ही तळी असा बघू शकता. आणि हय पण विद्युत रोषणाई बऱ्या प्रकारे केली जाता. तर तयारी सुरू आहे, तुम्ही बघू शकताय तोरणा वगैरे लावलेली असतात सगळीकडे. आणि ते पण मंदिरात बघू शकता तुम्ही. आणि जुना मंदिर हा अखेरीचा खूप चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाईची तयारी केलेली असा. आणि श्रीदेव रामेश्वर देवाच्या बाजूकच ही तळी असा. आणि आता बघू जाऊया आपण रथ कुठच्या ठिकाणी ठेवलं जातं. तर मंडई हा तुम्ही बघताय ना, त्या ठिकाणी रथ ठेवलं जाता. आणि आज संध्याकाळी उद्या रथ असल्यामुळे आज संध्याकाळी त्याची सजावट केली जातली. तुमका मी दाखवतोय कशा प्रकारे रथाची ठेवण्याची जी जागा असा ती. ह्यो बघू शकताय अखेरीचो रथ. ह्यो सिंधुदुर्गातलो माझ्या मते जवळपास सगळ्यात मोठा रथ हा, कारण 4 मजल्यांचो ह्यो रथ हा तुम्ही बघू शकता. आणि खूप जड रथ हा. आणि अखेरीच्या रथाक जो रथ ओढूक कितीतरी लाखो भाविकांची गर्दी असता. आणि उद्या तुम्ही बघालच व्हिडिओत, कारण तुमका आता पूर्वतयारीचं जो ह्या असा व्हिडिओ तो मी बनवून मनान तुमका करून दाखवतोय. आणि ह्या समोर बघताय त्या देवी आईचं मंदिर असा. तर आता आम्ही जाणार नाही, पण उशीर झाले त्यामुळे बघू शकताय पूर्वतयारी सुरू असा. कारण रथ अजून काढूक नाही, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे रथाची रचना केलेली आहे. स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवलेलं. आणि ही रथाची जागा असा, तुम्ही बघू शकता केवढं मोठं रथ असा तो. आणि रथ माझ्या मते संध्याकाळी काढून त्याची पूर्ण फुलांनी वगैरे सजावट करतले आहोत. तर अजून तशी काय तयारी होऊक नाही, बऱ्यापैकी तयारी चालू असा. आणि दर्शनाक कशी काय लाईन असतली ते आपण पुढे बघू. म्हणजे आता आपण रथ बघून झालो, आता जाऊया घरात. तुमका दाखवते दर्शनाची लाईन कशा प्रकारे असतले, काय कसा नियोजन सांगते तुमका पुढे. बघूया थोडेफार. आता मंदिराची ह्या इलेली असत, दुकानं वगैरे इलेली असत दाखवतोय. महाशिवरात्री असल्यामुळे भाविकांची गर्दी पण असा. हे बघा ही अशी प्रकारे दुकानं वगैरे इलेली असत. आणि रथ ह्यो दिसून बाहेर काढून पूर्ण असो ह्या रस्त्यातून हय आणलं जातं ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी मंडई हय रथ आणून ठेवलं जातं. आणि पूर्ण रथाची सजावट केली जातं. बघू शकता असे खाज्याचे वगैरे दुकानं इलेली असत. आणि अजून बऱ्यापैकी दुकानं येऊची असत. तुम्ही समोर बघू शकता पूर्ण रथाच्या समोर सगळीकडे जी दुकानं भरलेली असतात. तर उद्यापर्यंत पूर्ण पॅक फुल असताला. आणि या जागी पूर्ण रथ ठेवलं जातं. बघू शकता विद्युत रोषणाईची अशी तयारी केलेली असा. दर्शनाची लाईन ही मंडई तुमका दर्शनाची लाईन ही मंडई दिसून सुरू होऊन अशी पूर्ण आतमध्ये पूर्ण मंदिराच्या भोवती पूर्ण सगळी जाऊन नंतर अशी देवळात गेली जातात. अखेरीचो रथ ह्यो तुम्ही त्या साईडसून ओढतले समोर. आणि असो पूर्ण देवळाभोवती फिरून पूर्ण नंतरची जागा असा ना त्या जागेवर नंतर ठेवलं जातं. दाखवतोय पूर्ण ही पाठी बघताय, पूर्ण ह्या दिसून अशी गोल फिरून देवळाची एक लाईन मारल्यानंतर देवळाभोवती पूर्ण रथ ओढून झाल्यानंतर पूर्ण ती होती त्या जागेवर शकताय. पूर्ण असे गोल फेरी मारून आता ही जागा साफ करून ठेवलेली असा. आणि मंदिराचे गोल फेरी मारून झाल्यानंतर ह्या साईडून असं रथ ओढतात रात्रीच्या वेळी उद्या. अखेरीचं रथ ओढण्यासाठी भरपूर जागा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साफसफाई करून ठेवलेली आहे ती. म्हणजे दर्शनाची लाईन मी तुमका दाखवते कशा प्रकारे असतली. ही देवळाच्या आतमध्ये पूर्ण भोवती दर्शनाची लाईन असतली. आणि ती दर्शनाची लाईन
हैसून नंतर आतमध्ये फिरवून आणून नंतर मंदिराच्या आतमध्ये गेले जातात. दोरी वगैरे बांधतात ते अजून टाइम असा पूर्ण अशी इथून आतमध्ये अशी फिरून नंतर पूर्ण अशी गोल फिरून नंतर देवाच्या भोवती गेली जातं लाईन. होऊ शकतं या साईडतून मंडळी दर्शनाची लाईन असतली ती पूर्ण अशी दर्शनाची लाईन इकडून अशी ह्या प्रकारे जाऊन नंतर मंदिरात गेली जातात. या वर्षीची पूर्वतयारी तुम्ही बघितला अखेर रथोत्सवाची. तर रथ हे उद्या सकाळी बाहेर काढलं जातं त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी. कारण ऊन कडक असल्यामुळे फुलं वगैरे वावतात त्यामुळे संध्याकाळपर्यंत रथाची सजावट केली जातात. तर विद्युत रोषणाई तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलेली असा ती अशी ह्या वर्षाची पूर्वतयारी असा. आणि उद्यापर्यंत अजून काय काय बदलाव होऊचे असं. तर व्हिडिओ आवडला नक्की तर कोकण तमाशा यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये.